त्यामुळे आमदार निवासच्या रूम क्रमांक 301 मधली ही घटना आहे आणि नागपूरच्या आमदार निवासामध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याचं कळतंय। शिवसेना नेत्या नीलम गोरे आता आपल्याबरोबर आहेत। नीलमताई, नागपूरच्या आमदार निवासमध्ये एका मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती बलात्कार होतोय, पहिली प्रतिक्रिया? अत्यंत वाईट वाटतं आहे, धक्कादायक आहे आणि नागपूरच्या आमदार निवास मधली सुरक्षा हा नेहमी एक चिंतेचा विषय राहिलेला आहे। खरं तर राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की हे आमदार निवास असं रिकामं ठेवण्यापेक्षा ते काहीतरी ट्रेनिंग किंवा अन्य काही उपक्रमासाठी 24 तास चालू राहावं, जेणेकरून रिकाम्या रूमचा अशा पद्धतीने अत्यंत वाईट असा बेकायदेशीर प्रकार घडणार नाही। आणि अल्पवयीन मुलगी आहे, म्हणजे राज्यघटनेत जे आपण सभागृह एक फार मोठं स्थान मानतो आणि त्यात काम करण्यासाठी आमदार निवास आहे। त्यातून नागपूर हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाग आहे। आमदार निवासला भरपूर खरंच महिला रक्षक असतात, पोलीस असतात, सुरक्षा रक्षक असतात, तरी ही मुलगी तिथे कशा पद्धतीने आरोपींनी घेऊन गेले आणि हा प्रकार झाला त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे। मी तर म्हणते मोकासारखं गंभीर कलम सुद्धा लावलं गेलं पाहिजे। नीलमताई, मात्र सर्वसामान्यांना जे ऍक्सेसेबल आहे सध्या नागपूरमधला आमदार निवास, ते ऍक्सेसेबल नसू नये असं वाटतंय का? आणि यासाठीचे जे नियम आहेत ते आणखी कडक व्हावेत असं वाटतंय का? मला साधी गोष्ट असं वाटतं, ऍक्सेसिबल असलं पाहिजे, शेवटी जनतेसाठीच आहे। पण समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत असतील तर मग त्याच्यावरती आपण देखरेख करण्याची पद्धत काय अजून सुधारू शकतो याचा आपल्याला विचार करायला पाहिजे। पण म्हटलं की काही प्रशिक्षण किंवा अन्य काही उपक्रमांसाठी ते वापरलं गेलं तर त्याच्या रूम्स तर नाही म्हटलं तरी एका चांगल्या प्रकारच्या लोकांची तिथे ये जा असेल तर नाही म्हटलं तरी अशा गुंडांवरती विचारला जाऊ शकतो, वचक बसतो आणि म्हणून त्याच्या पद्धतीत त्यामुळे नियम अधिक कडक निश्चितपणाने अध्यक्ष माननीय आणि सभापती विचार करतील असं मला वाटतं। नीलमताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाकडे प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे आमदार निवास जर सर्वसामान्यांना ऍक्सेसिबल असेल तर त्यासाठीचे नियम जे आहेत ते अधिक कडक होणं गरजेचं आहे। सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे।